तर मित्रमंडळी कसे आपण सगळे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आहे माझा पहिला दिवस ब्लॉगचा. आजपासून मी ब्लॉग सुरू करणार आहे कारण की मला ब्लॉग करायची खूप इच्छा होते. म्हणजे मला मन आहे असे व्हिडिओज बनवायचे, म्हणून मी चॅनल खोलत आहे यूट्यूबवर आणि व्हिडिओ बनवायला मला आवडतात म्हणून मी चॅनल खोलत आहे. तर आत्ताच इथे पाऊस पडून गेला आमच्या इथे, तुम्ही बघू शकते. बघा आत्ताच पाऊस पडून गेला आहे. तुम्हाला मी थोड्या वेळाने भेटतो कारण की या अवतारात मी ब्लॉग करू शकत नाही. तुम्हाला मी 2 मिनटात भेटतो आंघोळ वगैरे करून. तर मित्रांनो, मी आत्ता रेडी झाले आंघोळ करून आणि आत्ता मला मम्मीने काम सांगितलं की कोथिंबीर आणजा. कोथिंबीरच ना? हां, कोथिंबीरच आहे. कोथिंबीर आणायला सांगितलं आहे मला. तर मी आता चाललो आहे कोथिंबीर आणायला. आता कोथिंबीर आणायला निघतोच मी. हे बघा मित्रांनो, तुम्ही आमचे हायाबुसे बघू शकतात. आता मी तुम्हाला दुकानाच्या जवळ जाऊन भेटतो कारण की मी गाडीवर एकटाच आहे, फोन धरायला कोण नाही. आता मी पाठी बसून बोललो असतो आणि गाडी दुसऱ्याने चालवली असते, पण तसा विषयच नाही ना. आता तसं काय करू शकत नाही, एका हातात गाडी पकडून चालू शकत नाही मी. मग आता गाडी मला फोन तिथे ठेवूनच चालवायला लागेल विदाऊट ब्लॉग. तो तुम्हाला भेटतो मी दुकानाजवळ. तर मित्रांनो, आत्ताच कोथिंबीर घेतली आणि निघालो आहे. तर आता निघतो गाडी घेऊन माझी मी घरी जायला. तुम्हाला आता घरी गेल्यावरच भेटतो. जो प्रॉब्लेम आहे ना, एकटा गाडी चालवण्याचा आणि फोन पकडणं, जाम झंझट होतो. आता घरी जाऊनच भेटतो मी तुम्हाला. तर आताच घरी पोचलो कोथिंबीर घेऊन. आता घरी चाललो आहे, घरात एंटर करतो आहे मी. आता घरात कोथिंबीर द्यायची आणि थोडासा अभ्यास करतो मी कारण की 11 ते 12 माझी टेस्ट आहे मॅथ्स 1ची. तर मी आता थोडा वेळ अभ्यास करीन. पहिली कोथिंबीर देऊ दे घरात मला. मम्मी, कोथिंबीर काय चालू? अंडा ब्रेड ऑमलेट. अंडा ब्रेड चालू आहे कारण की आज रविवार आहे. रविवारला नाश्ता अंडा ब्रेड बनवून. पटकन मला पाहिजे खायला, मला भूक लागली. तुला इडली आहे ना? हां, मग चालेल मला इडली पण आहे काय आज नाश्ता. पण म्हणजे काय? पण दोन्ही खाणार आहेस का एकच खाणार आहे? एकच काय पण आहे का ऑमलेट? इडली. तर तुला वेट करायला आहे का? मग ऑमलेट दे मला. वेळ टाईम नाही माझ्याकडे एवढा. 11 क्लास आहे. तुम्हाला नंतर भेटतो मी खाऊन झाल्यावर. तर गाईस, आमचे मित्र आलेत. आम्ही निघालो क्लासला जायला. कुठं अडकलेली? गाईस, हा बोलतोय की इथे रिक्षा अडकलेली. त्यांची असेल, तो समोरचं घर आहे बघ, त्यांची असेल. टेन्शन नाही. मग तो दादा आला आणि बोलतो रिव्हर्स मारा. गेली आत. निघाली. एड्या दादा एक्सपिरियन्स वाला होता. प्रोफेशनल एक्सपिरियन्स वाला. नाही किती अभ्यास केलास? खरं सांगू का? मग तो प्रश्न उत्तर बघून आले. मी तरी काय केलंय? नाही रे, मी अभ्यास केलाय स्वप्नामध्ये. ना केलाय एड्या. मग वेजचा फोन आला. वेज म्हणते कधी 9:30 वाजता फोन. मला सायरस वाटलेला. अरे आपल्या स्कूलचे ड्रेस आहे. हां, मला वेजचा फोन आला. मी लेसन नंबर 1 केला आहे, हां. लेसन नंबर 2 करून आहे. मी आता काय बोलू त्याला, हे एवढ्या लवकर सांगितलंस तू. आणि लेसन नंबर 1 माझा झाला आहे. काय निघाले भारत कोणाची? व्हिडिओ दाखव बोललेला कॉलवर दाखव. कुठली? गाईस, तुम्हाला मी थोड्या वेळात काय चालू आहे काय माहिती ना. तर गाईस, क्लास सुटला, क्लास झाला, पण मी त्यावेळी रेकॉर्डच नाही केली व्हिडिओ, माझ्या लक्षातच नाही राहिलं. आता मी आणि नक्ष चालले आहोत काय फुटबॉल खेळायला.
तर आता जाऊन आम्ही मस्त फुटबॉल खेळणार, सगळी पोरं आली आहेत. आता आम्ही निघालो, रस्त्यामध्येच आहोत. आता आपण किती मिनिटात पोचू रे? 5 मिनिटात. चल लवकर पोचू. फर्स्ट टाइम ब्रदर, मग तसंच बोलणार ना. तुम्हाला तिथंच गेल्यावर पोचतो. अख्ख्या व्हिडिओमध्ये मी फक्त काय बोलतोय, तुम्हाला गेल्यावर तिथे पोचतो, तिथे गेल्यावर पोचतो आणि मग दाखवतो. बस, अजून काय व्हिडिओ बनवलीच नाही मी, गेल्यावर भेटतो तिथं. तर काहीच आम्ही शाळेजवळ आलो आहोत आता. तर फुटबॉल आम्ही इथं खेळणार आहोत. ही आमची शाळा म्हणजे आमच्या इथे क्लास आहे आणि ही स्कूल इथं आहे. अशा दिसणार नाही साडी आहेत म्हणून. मॅडम माईक पण आणला आपण. आता आम्ही खेळतो, तुम्हाला क्लिप्स दाखवून काय काय रेकॉर्ड करून खेळायचे ते. हा बघा आमचा वॉर्मअप. दक्ष तर किती किलोमीटर आहे रे इथून घर? 7 किलोमीटर लांब घराने इथं आलाय गोट्या गोलकी करायला. आता मी खेळतो. तर गाईज आता आम्ही खेळून बसलो, फुटबॉल दमलो आहे. इथं आता व्हॉलीबॉल खेळणारी पोरं आली आहेत. आता माझं मन पण होते व्हॉलीबॉल खेळायला. आता मी पण व्हॉलीबॉल खेळायला जातो. मी पण आता व्हॉलीबॉल खेळतो. राहू दे. तर मित्रांनो, आता आम्ही खेळून निघालेलो आहोत तिथून. आता आम्ही चाललोत पोलीस स्टेशनला क्रिकेट खेळायला. यात आमची मित्रमंडळ भेटली मला. हा आमचा सम्या, नायर, हा आमचा गण्या, हा आमचा तथागत आणि हा आमचा बबलू. आता आम्ही बघू शकता. आता आम्ही खेळायला चाललोय गाईज. आता हे आमची सगळी गँग पलटण मामा काला 2.2 आणि 2.1 या दोघांमध्ये चुकून एकदा चाललेल्या रस्त्यात तेव्हा या गटारात पडले म्हणून काळे झाले. नव्हते, अंधार जास्त झालेला. हा, आणि तो पण रात्रीचा. 1 घंटा जास्त गेला. आम्हाला रस्त्यावर यांना गिरवली. ऍक्सिडेंट झालेला. अजून एक गोष्ट माहिती काय झालेली, दोघं चाललेले रस्त्याचं काम चालू होता. दोघांचा तोंड डांबरीच्या टाकला. दोघं पण काली झाली. आता तो तुम्हाला तिथं दिसत असेल, तो समोरच तिथं त्या साईडला तो येलेलो तिथं समोरच ग्राउंड आहे. हा आमचा बाबल्या, BGMI लेजेंड हरी 7. काले होने के 5 फायदे हम इससे सीखेंगे. अरे एक विषय झाला बघाशी, या दोघांना हा आणि तो ग्रीन टी शर्टला, या दोघांना आम्ही काल्या चिडवतो. तर ह्याला व्हिडिओ आली की काले होणे की 5 फायदे. तर काही आता आम्ही ग्राउंडवर पोचलो आणि आम्ही आता क्रिकेट खेळणार आहोत. मी सकाळपासून 3 गेम खेळलो आहे आल्यापासून. काय काय खेळलो मी खेळलो, फुटबॉल खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो आणि आता क्रिकेट खेळायला आलो. हे आमचे फुटबॉलचे दोन्ही प्लेयर. बिग फॅन मला बिग फॅन बोलतायत. शाउट आउट देऊ का तुम्हाला? कोण आहेस तू? आता बिग फॅन बोलतात आणि आता कोण आहेस तू बोलतात. तर काही आत्ताच मी क्रिकेट खेळून निघालो आणि आता घरी पोहोचलो आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता. हा बघा, फुल माखलेलं आहे. तर आता मग अशी येतो तर तेवढ्यात पाऊस आला, तेवढा अडकलो. तर आता तेव्हा अडकलेलो, मग आलो चालत. आता मी पाऊस थांबला, आता मग घरी पोहोचलो. तर आता मला जायचं थोड्या वेळाने, परत बाहेर जायचं आहे. मला चेन बनवायची आहे मला, म्हणून थोड्या वेळाने बाहेर चाललो आहे. आता तुम्हाला मी आता थोड्या वेळातच भेटतो गाडीवर जाऊन. कपडे बिपडे चेंज करून घेतो आणि मग पहिले खाऊन पिऊन घेतो, मग निघतो जायला. तर काही आता मी रेडी झालो आहे. आता कपडे घातलेले आहेत. आता मी चेन आणायला चाललो आहे. आता मी मम्मी आणि दीदी आम्ही तिघेही चाललो आहे. पप्पा पण आलेत. आता पप्पाच बाहेर गेले होते. आता पप्पा पण आलेत, बाहेर गेलेले ते. आता पप्पा आले, मग आता आम्ही तिघेही निघू. आता हे कधी निघतायत काय माहिती.
तर गाईज आता आम्ही निघाले आहोत मला चैन बनवायला. आता आम्ही रस्त्यात तुम्हाला मी दुकानाजवळ जाऊन भेटतो. तर गाईज मी चैन घेऊन आलो आहे. आता चैन घेऊन आलो नंतर मी तिथं मला जाऊन त्यांनी म्हणजे तिथले दुकानदार आहेत ना त्यांनी मला व्हिडिओ काढायला मनाई केली. मग व्हिडिओ काढू शिकलो. मला पण थोडेफार वेगळंच वाटत होतं तिथं जाऊन व्हिडिओ काढायला, पण मी काढली नाही. मग ते पण बोललेले काढू नका म्हणून, जरासं दुकान होतं म्हणून काढली नाही. आता मी चेन घेऊन आलो. आता तुम्ही चेन बघू शकेल ती बघा, भारी आहे ना चांदीची चेन. आता मी चेन घेतलीच आहे. तर आता मी कपडे वगैरे चेंज करतो आणि जरा अभ्यासाला बसतो, कारण की उद्या स्कूल पण आहे म्हणून. तर मी नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज आता माझं जेवण पण झालं, स्टडी पण करून झालं. आता वाजलेत रात्रीच्या 11. तर मला आता झोपायला लागेल, कारण की उद्या स्कूल आहे. आता ही व्हिडिओ एडिट करीन आणि मी 10 मिनटात लगेच झोपून जाईन. अर्धी व्हिडिओ एडिट केलेली आहे मी, आता अर्धी बाकी आहे. ती क्लिप ॲड करून मी झोपून जाईन. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर बाय.